नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून हा टोमॅटोचा प्लॉट डेव्हलप करण्यात आलेला आहे. लक्ष्मणराव साहेबराव मोकाशी साहेब, कानेगाव, तालुका सोनपेठ, जिल्हा परभणी येथील हा टोमॅटोचा प्लॉट आहे. सेटिंग चालू आहे आणि याच्यानंतरचा डोस जे आपण देणार आहोत खताचा 12-0. एक नंबर आहे. सध्या काहीच डिसीज नाही आहे. याला हे लावा ना मामा, चिकट टेप कुठे आहे? चिकट टेप लावा, इथं बांधा वाटल्यास बांबूला. प्रत्येक ठिकाणी याच्यामध्ये जवळपास 1 2 3 4 5 6 10 15 टाका. याच्यात चिकट टेप टाका. आणि जर समजा तुम्हाला टोमॅटोला जर समजा एखादी कुठं भोकाड पाळली, जर आळी दिसली तर त्यासाठी मक्षिकारी एक कामगंध सापळा असते. ते मक्षिकारी कामगंध सापळी लावा 2-3, याच्यात 4 लावा. एक कोपऱ्याला 1, मध्यभागी 2, इकडे 1, 4. म्हणजे कामगंध सापळ्यानं अट्रॅक्ट होऊन ती आळी त्याच्यामध्ये जाते, त्याच्यात अडकती आणि मग अंडे देणं म्हणजे प्रजनन त्याचं बंद होतं. आता बाकीचं काहीच नाही याच्यात. फक्त कुठंतरी मला ते हे उडणारा किडा दिसला. उडणारा किडा म्हणून मी तुम्हाला ते म्हणाले. बघा हे चिलटासारखा आहे, बघा हे दिसतंय का? चिलटासारखा दुसरं एक हे जे पान आहे, बघा हे बघा हे दिसतंय का? हे पान आहे, हे पान जे होतं इथं कुठं असं वेगळं असं पडलेलं होतं. रेगा असू द्या, फक्त आकलड्याला असलं तर दाखवा मला. आकलड्याला ते व्हायरस असते, त्याला कव्हर करावं लागते. बाकी काही नाही प्रॉब्लेम. फक्त ते उडणारे किडे येत ना, ते ट्रॅपला चिटकून बसतात. त्या ट्रॅपला चिटकून बसतात. आणि जे समजा तुम्हाला एखादं फळाला भोकाड पाळलेलं जर दिसलं, एखाद्या बारीक बी फळाला, आता सध्या काहीच नाही आहे बारीक बी फळाला, तर त्यासाठी ते कामगंध सापळे, बस एवढंच करायचं. बाकी काही नाही, बाकी क्लिअर आहे. याच्यात सापळे आहेत, त्याच्यातल्या गोळ्या आणून ठेवलेले हे म्हणाले ना तुम्ही. हे नाही, ह्याचं काही अडचण नाही. हे लहानपणी आळीनं चाटलेलं पान असतंय. जे लोक माहीत होते ना, हे साप आले पाना असं तसं, हे काही नाही. हे लहानपणी ज्यावेळेस छोटं रोप होतं त्यावेळेस हे आळीनं चाटलेलं आहे. हे तसं झालं. हे आळीनं चाटलेलं आहे, याचं काही अडचण नाही. सकाळी मी याला काही भ्यायची गरज नसते. हे होऊन गेलेला पिरियड असते. हे होऊन गेलेला पिरियड आहे. हे काही वाढत नाही, पांगत नाही, काही नाही. हे खालच्या पानावर पहा, तुम्हाला जास्त दिसतंय. इकडं बसा खाली. बघा ही खालचे पान आहेत का, मॅच्युरिटीकडे आलेले. बघा हे याची शेंड्यावल्या पानावर नाही. बघा हे खालचं, प्रत्येक झाडाचं पान बघा तुम्ही खालचं. बघा हे आहे का? मॅच्युरिटी. हे पान आळ्यानं चाटलेलं असते. बाकी क्लोरोफिलची प्रक्रिया हे चांगली. याच्यात क्लोरोफिल चांगलं आहे, हरित लव मस्त आहे. बाकीची काय अडचण नाही. फक्त जे उडणारे किडे दिसायत मला कुठं त्यासाठी सापळे टाका तुम्ही. आणि फवारणी कालची केली का? काल आज परवा केली का? ठीक आहे. हो, तीच करायची. आता पुढी बी तीच करा. पुढी तीच करा. ज्यावेळेस जास्त फळं लागतील का त्यावेळेस मी तुम्हाला ते ऊर्जा शक्ती देतो. नवदुर्गा ऊर्जा शक्ती म्हणून आपलं पावडर आहे, ते 1 नंबर आहे प्रोडक्ट. आता ह्याच्यात दुसरं रासायनिककडे जायचंच नाही, याच्यात घ्यायचंच नाही आपल्याला काही. आणि ती गोबी आपल्या हद्दीची बाहेर गेली, त्याच्यामुळे मला आता त्याला कसं आहे, संभ्रम निर्माण व्हायला आहे. रासायनिक घ्याव का केमिकल, हे आपलं जैविक घ्याव का बायो घ्याव. हो ना, मग त्याच्यामुळे आता काय व्हायलं आहे की आपलं काही गड्डे मॅच्युरिटीकडे यायलेत. मग जर समजा आपण जर लेट केलं
तर ते गड्डे हातातले जातात आपले असे. त्याच्यामुळे आता ते तुमच्यावर डिसिजन अवलंबून आहे की तुम्हाला रासायनिक आणि केमिकल हे दोन्ही सांगतो, बायो आणि रासायनिक. तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या.